हॅलो फ्रेंड, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला रुद्रयंत्राचा अभिषेक आणि स्थापना याबद्दलचा व्हिडिओ शेअर करते। तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर। रुद्रयंत्र आहे हे मी स्वामी समर्थ केंद्रातून आणलेलं आहे। तर या यंत्राचं महत्त्व असं आहे की हे सर्वात उच्च कोटीची सेवा आहे। ज्या घरामध्ये मुलं तापट, हट्टी आणि काही माणसंही व्यसनी असतात, त्यांना ह्या यंत्राचा जर अभिषेक करून तीर्थ दिल्यास त्यांच्यासोबत खूप चांगला परिणाम होतो आणि त्यासाठी ही सेवा करणे आवश्यक आहे। तर ती कशी करायची आपण बघूया। इथं मी हे रुद्रयंत्र घेतलेले आहे, त्याला स्वच्छ पाण्याने आपण अभिषेक करून घेतोय आणि अभिषेक करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय नामाचा जप करत राहायचं। या प्रकारे आपण सुरुवातीला जलाने अभिषेक करून घेऊ आणि कधीही कोणतीही पूजा करताना सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलन करून घ्यायचं असते। आता या ठिकाणी आपण पाण्याने अभिषेक केले आहे, नंतर आपण दुधाने अभिषेक करून घेतोय। पुन्हा आपल्याला जप करायचे आहे। दूध नंतर आपण मधाने, तुमच्याकडे केशर असेल केशर टाका, दही, गुलाबजल टाका, तूप टाका, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ना अभिषेकासाठी ते तुम्ही सर्व त्यामध्ये टाकून तुम्ही अभिषेक करू शकता। या प्रकारे दुधाने अभिषेक करायचा। नंतर आपण मधाने अभिषेक करणार आहोत। मधाने अभिषेक केल्यानंतर दही, केशर, तुमच्याकडे जे जे असेल ना त्याने आपण अभिषेक करायचा आणि पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक करून घ्यायचा। हा अभिषेक झाल्यानंतर या यंत्राला स्वच्छ कापडाने आपण पुसून घ्यायचं। आता हे रुद्रयंत्राचं महिमा अशी आहे की जेव्हा पण आपण ह्या रुद्रयंत्राची सेवा करतो, एक कंटिन्यू 45 दिवस जर आपण ही सेवा केली तर तुमच्या जीवनात अप्रतिम बदल घडून येतील। हे एकदम प्रभावी, अत्यंत शक्तिशाली शिवाच्या महिमाचा उपाय आहे, तो तुम्ही जरूर करून बघा। आणि हे यंत्र स्वच्छ आपण अभिषेक करून झाल्यानंतर, पुसून झाल्यानंतर याच्यावर आपण अभिषेक करून घेऊ। जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला शिव महिमा, रुद्र अभिषेकाचा अध्याय हे सर्व पठण करायचे आहे आणि पठण करत असताना कंटिन्यू आपल्याला जलाचा अभिषेक चालू ठेवायचा आहे। साईडला तुम्ही एक तांबा मोठा भरून ठेवायचा, म्हणजे जसं गळतीतलं पाणी संपण्यात येतं तसं तुम्ही त्यामध्ये परत टाकायचं। या प्रकारे आपण जर कंटिन्यू अभिषेक करत राहिला तर म्हणजे आपल्या अभिषेकामध्ये खंडन येत नाही। आणि नंतर जे आपल्याला तीर्थ जमा होतं, हेच तीर्थ अतिशय प्रभावी आहे। हे तीर्थ तुम्ही तुमच्या मुलांना, नवऱ्याला, भावाला, कोणालाही आणि असंही तुम्ही दिलं तरी तुमच्या जीवनात अप्रतिम बदल घडून येतील। तुम्ही ही सेवा करून बघा, तुम्हाला नक्कीच फरक पडणार। बघू शकता या प्रकारे आपण स्वच्छ जलाने आता रुद्रयंत्र वर पाणी टाकून अभिषेक करून घेतोय। या प्रकारे आपला अभिषेक संपूर्ण झालेला आहे। आता आपण कापडाने यंत्राला स्वच्छ करून घेऊ। हे यंत्र तुम्हाला स्वामी सेवा केंद्रात बऱ्याच ठिकाणी अवेलेबल असतं, ते घेऊ शकता।
अशी ही सेवा तुम्ही करू शकता आणि तुमच्या जीवनात अप्रतिम बदल घडवून आणू शकता. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल मला कमेंट्स जरूर करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आपल्या जीवनात कधीही कोणत्याही अडचणी आल्या तर तेव्हा देवाकडे धाव घ्यायची. आपल्याला लोक नाही समजू शकणार, पण देवाची केलेली कोणतीही सेवा कधीच वाया जात नाही. एवढी तर गॅरंटी देवाजवळ असतेच. आपली माणसं जी कामं करणार नाही ती देवापुढे हात पसरवून होतात. या प्रकारे आपला रुद्र अभिषेक आणि स्थापना झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. कमेंट्स करा. पुन्हा अशा नवनवीन व्हिडिओ मी टाकत राहणार, तुमच्यासोबत शेअर करणार. पुन्हा भेटू. गुड बाय.